माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 21. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 58. शुक्ल वंशाचे वर्णन. शुक्ल वंश नावाच्या अग्निवंशाचे मी आता वर्णन करतो. आजपासनं 68,000 वर्षापूर्वीचा काळ कलीने युक्त असेल त्याचेच या भारत द्वीपात राज्य पसरेल. 32,000 वर्षाशी गेल्यावर अग्निद्वार हा शुक्ल वंशातील राजा अर्बुद पर्वतावर जाईल. तेथे तो व त्याचे 3 भाऊ बौद्ध धर्माचा प्रसार करतील. याच वंशातील राजा उत्तम राष्ट्र याचा पुत्र सिंधुवर्मा होईल. तो सिंधू नदीच्या काठी स्वतःचे राज्य स्थापन करेल. तोच देश सिंधू देश म्हणून प्रसिद्ध. तेथे सिंधुवर्म्याचा पुत्र सिंधू द्वीप राज्य करील. त्याचा पुत्र श्रीपती गौतम वंशीय काच्छपी राणी प्राप्त करून कच्छ देशी जाईल. तेथे तो पुलिंद व यवनांना जिंकेल आणि स्वतःचे राज्य स्थापन करेल. त्याचा पुत्र भुजवर्मा हा शबर व भिल्लांना जिंकेल. भुज देश निर्माण होईल. त्याचा नातू चित्रवर्मा घोर अरण्यात चित्रनगरी रचेल. त्याचा पंतू उदय उत्तम द्रुप होईल. तो घोर अरण्यामध्ये उदयपूर बसवेल. त्याचा पुत्र वाप्यवर्मा होईल. तो पुष्कळ विहोरी तलाव उत्तम धर्मशाळा धर्मार्थ बांधेल. त्याच्या काळीच बलद नावाचा वीर तेथे सैन्य घेऊन येईल. तो महामदाच्या मलेच्छ धर्मातला होय. लक्षणाच्या सैन्यात मात्र हाकार माजला. सगळेजण शोक करू लागले. त्यावेळी ब्रह्मानंद मूर्छेतून जागा झाला. तो बेलला म्हणाला, माझा युद्धवेश घालून ताबडतोब जावं तारकास ठार कर. त्याचप्रमाणे बेला त्याच्या दिव्य घोड्यावर बसली आणि रोमांच व इतरांचे रानात गेले. लक्षण व तालन महिरा राजाजवळ पोहोचले. तृतीया लागल्यावर तारक बेला तसेच चामुंड रामांच लढू लागले. एकाच प्रहरात रामांच्याने शिवदत्त हत्तीस ठार केले. नंतर त्याच्या अस्त्रांचे निवारण केले. त्यानंतर ते दोघे मल्लयुद्ध करू लागले. सायंकाळ झाली तेव्हा त्याने चामुंडास ठार केले. तारकाच्या शस्त्रांची सामना देऊन त्याचे मुंडके बेलाने उडवले. त्यानंतर ती सती गेली. रात्र झाल्यावर राजा परिमल लक्षण महिराजाकडे गेले. त्याच्याशी त्याचे महान युद्ध झाले. लक्षण धान्यपाल तालन यांनी अनेक शत्रूंचा संहार केला. तेव्हा दुःखी झालेला महिराजाने शंकराचा धावा केला. नंतर भयंकर हत्तीवर बसून तो लढू लागला. रुद्रदत्त बाणाने त्याने राजा परिमलास ठार केले. धान्यपाल तालन यांचे वध करून तो लक्षणाजवळ पोहोचला. त्यांचे युद्ध झाले. ज्या रुद्र अस्त्राने रुद्रदत्त बाणाने सर्व शत्रू ठार झाले तेच अस्त्र त्याने लक्षणावरही सोडले. तेव्हा लक्षणाने वैष्णव अस्त्र सोडले. लक्षण मरून पडला. त्यांच्या हत्तीने एकमेकांना ठार मारले. वैष्णव अस्त्रामुळे महिराजाच्या सर्वांगाची आग झाली. त्याने शंकराचे ध्यान करून वैष्णवी अस्त्रांचा प्रभाव थांबला. मृतांचे दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाल्यावर रामावंश आल्हादाची स्तुती करून कलीने त्याला महिराजास ठार करायला सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे तो हत्तीवर बसला. हत्ती वेगाने महिराजा सपेत गेला. दोघांच्या हत्तीने एकमेकावर ठार केले. त्यामुळे महिराज भीतीने घाबरा होऊन पळू लागला. आल्हाद त्याचा पाठलाग करू लागला. त्याला गाठून त्याचे केस आल्हादाने पकडले. कलीने दिलेले महानिळ रत्न त्याच्या डोळ्यात घातले. त्यामुळे अशुद्ध झालेला तो महिराज शिवकृपेला पारखा झाला. आल्हाद गंधमादन पर्वतावर कदली वनात कलीकडे गेला. कलीने दैत्यराज बलीकडे जाऊन आल्हादाचे स्तवन केले. बळी त्याचे सैन्य घेऊन गौर देशात सहोधीनाकडे गेला. बलीच्या सांगण्याप्रमाणे सहोहीन कुरुक्षेत्री आला. युद्धाचे आव्हान देऊन त्याने महिराजाच्या पुत्रांना जिंकून महीपतीकडे महावती नगरीस पाठवून दिले. पुत्रशोकाने महिराजाने निराहार राहून प्राणत्याग केला. त्याआधी 7 अहोरात्री सहोधीन महिराजाने भयंकर युद्ध झाले. त्यात महिराजाचे बरेच नुकसान झाले. तो कैदही झाला पण मेला नव्हता. महिराज मेल्यावर त्या सहोहीन मलेच्छाने विधून मालीचे ग्रहण केले. भरपूर लूट देऊन तो कुटुकोडीन नगराला निघून गेला. इतके सांगून व्यास म्हणाले, अशा प्रकारे द्वापरयुगाच्या संध्याकाळी नंतर सुतांनी वर्णन केलेले सूर्यवंश भद्रवंश यांचे आख्यान घडेल. नैमिषारण्यामध्ये विक्रम राजाला 18 पुराणे परत सांगितले जातील. कलियुगात उपपुराणे असतील. त्यातील 12 अध्याय उत्तम आहेत. व्यासांच्या भविष्याप्रमाणे सूत महर्षींनी पुराणातील राजवंशाचे इतिहास परत सांगितले. इतर ऋषींनी ते ऐकले. सुरुवातीस सूत म्हणाले, मध्य देशात वैहानी नावाच्या राजाने गादीवर येऊन अजमेर नावाचे नगर वसवले. अज हे ब्रह्मद नाम असून महालक्ष्मीचे नाव आहे. तिच्यामुळे ती नगरी रम्य असल्याने अजमेर हे नाव झाले. तेथे घनघोर युद्धात वाप्य वर्माने
मलेच्छांवर विजय मिळवला म्हणून कृष्णोत्सव केला जाईल. त्याच्याच वंशातला प्रजय गंगा किनारी तप करून शारदा देवीच्या वराने रम्य शुभ नगर निर्मिलं. उत्तरेस गंगा, दक्षिणेस पांडुरा, पश्चिमेस ईश नद्या असून पूर्वेस मर्कण पक्षाचे राज्य असलेल्या जागी हे नगर तिरके बसले असल्याने त्यास कान्यकुब्ज हे नाव पडले. शारदा नदी देवीच्या वराणेचा दुसरा एक वंशज राष्ट्रपाल महावती नगरी निर्माण झाली. प्रजयाचा नातू वेणुक राजा कन्यावती राणी यांना मनोहर देवीच्या कृपेने 7 मातृकांचे अंश असलेल्या 7 कन्या होतील. त्याच अंशात पुढे कुंभपाल नावाचा राजा होईल. त्यांची राजराणी मलेच्छाच्या देशात असेल आणि तो महामदाकडून खंडणी आणेल. भाग 59 परिहर वंशाच्या राजाचे वर्णन. अथर्व वेदपरायण राजा परिहर बौद्धांना जिंकेल. नंतर चित्रकूट पर्वतावर 1.5 योजन विस्ताराचे कलिनिर्जर नावाचे नगर रचेल. त्यानंतर घोरवर्मा हे राज्य करतील. घोरवर्मा गौड देशात जाऊन तेथे राज्य करतील. त्यांचे वंशज सुपर्ण, रूपन, कारवर्मा, शंख, कालीवर्मा असे राजे होतील. कालीदेवीच्या प्रसादाने कालीवर्मा कालिकातापुरी रचेल. त्याचे अनेक वंशज राजे होतील. त्यातीलच एक नदीवर्मा गौड राष्ट्रातील नदिहा नावाची नगरी निर्माण करील. त्यानंतर अनेक वंशावळीचे वर्णने करून सूत मुनींनी ऋषींना कुरुक्षेत्रावर महिराज परिमल महीपतींनी एकमेकाच्या वंशाचा कसा नाश केला ते पुन्हा सांगितले. भाग 60 भगवान अवताराचा वृत्तांत. श्रीसुत म्हणाले, अव्यक्त जन्मा ब्रह्मदेवाचा मध्याह्न काळ सुरू झाला तेव्हा महावायू उत्पन्न झाला. त्याच्या प्रभावाने हेमाद्री एखाद्या वादळातील वृक्षाप्रमाणे वारंवार थरथरू लागला. त्यामुळे आकाशातले तारका मंडळी जमिनीवर कोसळून जमीनही कंप पाहू लागली. ही जमीन सर्व प्राणीमात्रांच्या नाशाला कारणीभूत झाली. 7ही द्वीपे समुद्रात व्यापली. समस्त पृथ्वी जलमय झाली. अपवाद फक्त उत्तर पर्वत, त्यावरील सृष्टी मात्र शिल्लक राहिली. अशा रीतीने ते मन्वंतर संपले. 1000 वर्ष पृथ्वी तशीच पाण्याखाली राहिली. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेशांनी आकाशातले शैशुमार शुभचक्र निर्मिले. तारामंडळ सिद्ध केले. आकाशातील ज्योतीच्या मंडळामुळे जमीन सुकली. नंतर ब्रह्मदेवाने चंद्र, बलवान राजे, सूर्य, समुद्र, व्यापारी, विश्वकर्मा, समस्त मनुष्य प्राणी निर्माण केले. सूर्यमंडळातून मनूंचा जन्म झाला. त्यावेळी भगवान विष्णू विश्वरूप अवतार घेणारे झाले. आधी विष्णू नंतर वामन होते. सत्ययुगात बालदेवाचा अवतार होता. तेव्हा माणसाचे आयुष्य 400 वर्ष असे. त्रयायुगात भगवान तरुण होते. तेव्हा मानवाचे आयुष्य 300 वर्ष. द्वापार युगात देवास वार्धक्य प्राप्त झाले. माणसाचे आयुष्य 200 वर्ष. कलियुगात विश्वरूप हरी स्वतः मरणोन्मुख झाले. त्यावेळी काही धर्मशाली मानवांनाच फक्त 100 वर्ष आयुष्य उरले. नंतरचे जे वामनदेव ते महेंद्र पर्वतावरील हरी होत. ते 4 हाताचे श्याम वर्णाचे गरुडावर बसलेले. सत्ययुगात हरीचे श्वेतरूप हंस नावाचे, रक्तरूप अग्नी नावाचे, द्वापारयुगात पितवर्णाचे स्वर्णगर्भ नावाचे रूप असे. कलियुगात ते कलकी रूप होतात. त्यानंतर प्रलय होऊन सत्ययुगाला सुरुवात होते. अशा प्रकारे युगानुयुगे हरीची क्रीडा होते. सनातनी विष्णू मायेपासून जन्मलेल्या महाकाली, महागौरी या समस्त जगताचे रक्षण करून त्यास कालमयी करतात. हे विष्णुमाये, महाकाली, महागौरी, तुम्हाला नमस्कार असो. भयाने ग्रासलेले आमचे तुम्ही रक्षण करा. भाग 61 दिल्लीतील मलेच्छ राजे. ऋषींनी विचारले, हे मुनिश्रेष्ठ, महिराज महीपती नंतर कोणते राज्य होऊन गेले? श्रीसुत उत्तरले, त्यानंतर कुतुकाउद्दीन दिल्लीच्या गादीवर राज्य करू लागला. बलिगडपूरचे राज्य यादव करीत होते. राजा भूमसेन होता. त्याला जिंकून कुतुकोद्दीनाने हे राज्य मिळवले. यानंतर अनेक देशातले राजे तेथे येऊन लढले, पण कुतुकोद्दीनने त्या सर्वांना जिंकले. पुढे त्यांनी त्याला मायदेशी जायला लावले. ही खबर ऐकून सदोदीननं पुन्हा दिल्लीवर स्वारी करून त्या राजांचा पराभव केला, मूर्ती फोडल्या. त्यानंतर सर्व दिशांनी अनेक राजे दिल्लीत आले. अल्पकाळ राज्य करून नष्ट झाले. ते सर्वजण मूर्तिभंजक, अल्पायुमंद होते. आजपर्यंत तशाच मलाखाली ही दिल्ली आहे म्हणून ते मुनींनो आपण येथून निघून जावे. त्याप्रमाणे ते सर्व मुनी
त्याप्रमाणे सर्व मुनी नैमिषारण्यात जाऊ सोडून हिमालयात जाऊन राहू लागले. थोडा काल हरिचिंतनात घालवल्यावर श्रीसूत त्यांना सांगू लागले, मुनींमधील परमश्रेष्ठ शिरोमणी वेदस्वरूप व्यासांना माझा नमस्कार असो. व्यासांनी सांगितले होते की ब्रह्मांडामध्ये जे लोक आहे त्या ह्या कलेवरात असून अहंकार हाच सर्व जीवात्मा, पुराण असून तो अणु 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 होऊनही लहान, त्याची रूपे 16 म्हणून तो षोडश स्वरूप होय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन व 5 इंद्रिय, समजवणारे 5 विषय, हे सर्व रूपे मिळून 16 रूप असतात. या ईश्वरी गुणांनी बांधलेल्या या शरीरात जीव जाणावा. सर्व जीवांचे कल्याण करणारा जीव म्हणजे साक्षात विष्णू असून तो महादेवाने मोहित होत असतो. तो त्रिगुण बंधनाने बांधलेला असतो. ईश्वर कालाचा आत्मा असून महाकाल स्वरूप. कल्प 3 होय, शिवकल्प, ब्रह्मकल्प, विष्णुकल्प, हे 3 कल्प. त्याचे 3 डोळे. 4था वंदकला असतो. वायुकल्प, वैनिकल्प, ब्रह्मांडकल्प, लिंगकल्प, हे 5 कल्प. हे म्हणजे ईश्वराची मुखे असे तत्वज्ञ सांगतात. कूर्म, मत्स्य, श्वेत, वराह, भविष्य, कल्प, गरुड, भागवत, मार्कंडीय, नृसिंह, वराह, कर्म, हे कल्पे म्हणजे त्याचे हात होत. ब्रह्मदेवाची 2 रूपे सूक्ष्म, स्थूल किंवा सगुण, निर्गुण असतात. त्यापैकी सगुण रूप विष्णूच्या नाभीपादे निर्माण झाले. निर्गुण रूप स्वयंभू होते. हे काळाच्याही पलीकडे असलेले प्रकृती स्वरूप. या प्रकृतीची 12 प्रकारची अंग, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी. साक्षात ब्रह्म मात्र अव्यक्ताच्याही पलीकडे. ते सूक्ष्म तेज, कधी न संपणारे. ते व्यक्तामध्ये स्वतः शिरते तेव्हा अव्यक्त ब्रह्मा स्वयंभूपणे निर्माण झालेला दिसतो. सलग 100 वर्ष समाधी लावून बसलेला मनुष्य सूक्ष्म म्हणून नील असा झाल्यामुळे ब्रह्मपदास व सत्यलोकाचे सनातन ज्ञान होण्यास योग्य बनतो. कारण ते ज्ञान योग सामर्थ्यानेच होते. या सांगण्याप्रमाणे ते सर्व ऋषी समाधी लावून बसले. त्यांना सच्चित आनंदरूपी धन समाधी उतरवून त्यांनी पाहिले तो समस्त मानवरूपी पशु 60 वर्षाचं आयुष्य जगणारे भयंकर 2.5 कृष्णू एवढेच उंच, वर्णसंकर झालेले, मलेच्छांनी भारलेले, अनेक मतभेद असलेले असे होते. सर्व तीर्थ वेद यांनी यलोकाचा त्याग केला होता. योगनिद्रेच्या साह्याने पुढे काय घडले ते पाहून सुत ऋषी वर्णन करू लागले. त्यानंतर बरीच वर्ष लोटली. मलेच्छ लोकांना मुकुल नावाच्या कुळातील पिशाच्या प्रमाणे असलेला राजा तिमिरलिंग मध्य प्रदेशात आला. काळरूप तिमिरलिंगाने तेथील सर्व आर्य मलेच्छ राजांना जिंकून त्यांचा वध दिल्लीत केला. समस्त ब्राह्मणांना एकत्र आणून तो म्हणाला, तुम्ही जेव्हा मूर्ती तयार करता तेव्हा मी तुमची कन्येप्रमाणे असते, तेव्हा तिची पूजा करणे, मूर्तीपूजा करणे चूक. शाळीग्रामच्या दगडात विष्णू असतो, दगडात देव नसतो, म्हणून तुम्ही हे सर्व धर्मशास्त्र वगैरे व्यर्थ निर्माण केली, लोकांची फसवणूक केली, असे म्हणून त्याने त्या सर्वांना जळत्या अग्नीत टाकून दिले. सर्व शाळीग्राम एकत्र करून उंटावर लादून तो परत गेला. तैवीर दिवशी त्याने एक किल्ला बांधला. तेथे स्वतःच्या आसनाखाली त्याने सर्व शाळीग्राम बसवले. त्यावर तो बसला. त्यामुळे शाळीग्रामामध्ये अडंदाने राहणारे सर्व दुःखी होऊन इंद्राकडे गेले. इंद्राने अतुल वस्त्र धारण करून तैतीर देशीच्या मलेच्छांचा व त्याच्या देशाचा नाश केला. तिमिरलिंगही मरण पावला. त्यानंतर इंद्र इतर देवांचं विष्णूकडे गेला. पृथ्वीवर कलियुग आल्यामुळे काय घडत आहे त्याने सांगितले. रक्षण करण्यासाठी विनवले. विष्णू म्हणाले, तुझ्या सचीच्या पोटी गौड देशात मी अवतार घेईन. भागीरथाच्या काठी शांतिमयीपुरी येथे जन्म घेईन. तुम्ही जन्म घेऊन देवांच्या कार्याचा प्रसार करा. त्याचप्रमाणे सांगण्याप्रमाणे 11 रुद्र, 8 वसु, अश्विनी कुमार यास इंद्राने प्रयाग तीर्थात अवतार घेतला. तेव्हा माघ महिना असून सूर्य मकर राशीत होता. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण भगवान कृष्ण चैतन्य अवतार वर्णन बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.